दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल. कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही. त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये. दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवलेत सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवले सांगावं कोणी सोडवलेले आहेत. मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना, शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटल्यात. बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत. पहिल्यांदा तर मी सांगतो की आमची पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे, लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपली मतं ठेवण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलनं होतील त्याला आमची ना नाही. त्याला आम्ही सामोरं जाऊ, आवश्यक तेवढी चर्चा करू. लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे काही उपाय करता येतील ते उपाय आम्ही करू. एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलंही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये. इथे तर माननीय उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे. त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही, ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे. उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही नियम निकष तयार केले. त्या नियम निकषानुसार जर त्या ठिकाणी आंदोलन झालं तर आम्हाला, माझं म्हणणं काय आहे, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही. आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू. काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल.